नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आधीच शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय. आता अनेक ठिकाणी शाळा सुरू झाल्या असल्या तरी मुंबई, पुणे, नाशिकसह अनेक शहरांमध्ये अजूनही शाळा बंद आहेत. पण ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. त्यात आता खासगी शाळांनी फी वसुलीसाठी पालकांचा छळ सुरू केलाय. ज्या पद्धतीनं झिजिया कर वसूल केला जायचा तसाच अतिरेकी प्रकार काही खासगी शाळा करतायत. नाशिकच्या विस्डम इंटरनॅशनल शाळेनं तर थेट फी न भरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट आणि आयटी रिटर्न्स मागवलेले आहेत. ऍडमिशन फॉर्मला बँक स्टेटमेंट जोडण्याचा फतवाही या शाळेनं काढलेला आहे. त्यामुळे कोरोनामुळे उत्पन्न कमी झालंय म्हणून फी वाढवू नका असं आंदोलन झाल्यास पालकांची आर्थिक स्थिती काय होती हे जाणून घेण्यासाठी शाळेनं हा सगळा प्रताप केलाय. त्यामुळेच पालकांच्या पासबुकवर शाळांचा डोळा का, हाच आहे आजच्या रोकठोक या कार्यक्रमाच्या चर्चेचा विषय. तेव्हा या विषयावरती आपल्याला सविस्तर चर्चा करायचीच आहे. मात्र नाशिकच्या एका खासगी शाळेनं नेमका काय फतवा काढलाय पाहूयात त्या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट. शाळेनं पालकांकडे मागितलं इन्कम टॅक्स रिटर्न. ऍडमिशन फॉर्मला बँक स्टेटमेंट जोडण्याचा फतवा. नाशिकच्या विस्डम इंटरनॅशनल स्कूलची मुजोरी. नाशिकच्या आनंदवल्ली परिसरातल्या विस्डम इंटरनॅशनल स्कूलचा हा ऍडमिशनचा फॉर्म पहा. या फॉर्मवर पालकांकडून चक्क इन्कम टॅक्स रिटर्न आणि बँक स्टेटमेंटची कॉपी मागितली आहे. कोरोनामुळे उत्पन्न कमी झालंय म्हणून फी वाढवू नका असं आंदोलन झाल्यास पालकांची आर्थिक स्थिती काय होती हे जाणून घेण्यासाठी शाळेनं हे प्रताप केले. पालकांनी शाळेच्या या मुजोरीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनची काळजी असल्यानं अनेक पालक पुढे येऊन बोलायला तयार नाहीत. वडिलांचं, आईचं इन्कम टॅक्स रिटर्न मागणे किंवा त्यांचे बँकेचे स्टेटमेंट मागणे हे कुठेतरी शाळेच्या कुठल्याही गोष्टीला म्हणजे योग्य पर्याय वाटत नाही मला. याच्यातनं कुठेतरी वेगळं काहीतरी सिच्युएशन निर्माण होईल किंवा काहीतरी वेगळ्याच गोष्टी निर्माण होतील. त्यामुळे जरा थोडंसं या गोष्टीचा विचार करावा शाळेने. या संदर्भात झी 24 तासनं विस्डम हायस्कूलच्या प्राचार्य आणि मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ते बाहेरगावी असल्याचं सांगण्यात आलं. बँक स्टेटमेंट आणि इन्कम टॅक्स रिटर्न मागणं बेकायदा असल्याचं शिक्षण उपसंचालकांनी म्हटलंय. मुख्याध्यापक अथवा संस्थेने त्या पालकांकडे त्यांचं बॅलन्स शीट, त्यांचं पगारपत्रक वगैरे कुठल्याही गोष्टीची मागणी करण्यात येऊ नये ही सक्त सूचना आपण त्यांना देतोय आणि दिली पण आहे. त्यांचं शुल्क कमी करणे, माफ करणे किंवा टप्प्याटप्प्यात स्वीकारणे या तिन्ही गोष्टीने संस्थेने, शाळेने माणुसकीच्या भावनेतनं, सामाजिक दातृत्वाच्या भावनेतनं तिथे त्या ठिकाणी नियोजन करायचं. मनमानी फी वाढवली तरी पालकांनी फी भरावी यासाठी शाळांचं हे दबाव तंत्र आहे. याचाच भाग म्हणून बँक स्टेटमेंट आणि इन्कम टॅक्स रिटर्न मागण्यात आलंय. पालकांच्या उत्पन्नाची कुंडली मागणाऱ्या शाळांच्याच कमाईची मोजदाद व्हावी अशी मागणी आता पालक करू लागलेत. योगेश खरेंसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, नाशिक. तेव्हा पालकांच्या पासबुकवरती शाळेचा डोळा नेमका काय आहे, का आहे हेच आपण जाणून घेणार आहोत. आणि याबद्दल चर्चा करण्यासाठी अनेक मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आपल्यासोबत आहेत इंग्रजी माध्यम नाशिक पालक संघटनेचे निलेश साळुंखे, त्यासोबतच झी 24 तासचे प्रतिनिधी नाशिकचे योगेश खरे देखील आपल्याला इतर माहिती देतील. सोबतच मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेड्डीज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि त्यासोबतच या सगळ्यांवरती उत्तर देण्यासाठी राज्य सरकारकडून काय उपाययोजना केल्या जातील हे सांगण्यासाठी थोड्याच वेळात शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू देखील आपल्यासोबत जोडले जातील. सुरुवातीला मी निलेश साळुंखे यांच्याकडे जाते. साळुंखे सर, आपण नाशिकमधल्या एका शाळेत काय प्रकार घडलाय, काय फतवा काढलाय ते बघितलं. नाशिकमधल्या इतर शाळांची परिस्थिती काय आहे, कशा पद्धतीने त्यांची मनमानी सुरू आहे आणि पालकांची कशी त्यामुळे अडचण होतीये? सर्वप्रथम मी पत्रकार दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊ इच्छितो. धन्यवाद. आणि या विस्डम शाळेसंदर्भात 4 तारखेला आमच्या कानावर ही गोष्ट आली आणि त्या अनुषंगाने आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना भेटायला गेलो. ते मीटिंगमध्ये असल्यामुळे उपजिल्हाधिकारी यांना आम्ही ते निवेदन दिलं की विस्डम शाळेत काय चाललंय भाऊ, आपण याची दखल घ्यावी. तर त्यांनी ते सांगितलं आम्ही याच्यावर कारवाई करू. त्यानंतर आम्ही उपसंचालक नितीन उपसने यांच्याकडे गेलो. त्यांना हे सगळं कथन केलं की ह्या शाळेने पालकांचं विवरणपत्र मागितलंय, त्यांचे बँक स्टेटमेंट मागितले
आणि आम्ही गेल्या 4 महिन्यापासून तुमच्याकडे ह्या शाळेसंदर्भात माननीय राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ऑडिट करण्याचे आणि या शाळेचे तपासणी करण्याचे आदेश दिलेले असताना माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक राजू म्हस्कर यांनी ऑफिसमध्ये बसून चौकशी केली. म्हणजे एकीकडं ह्या ठिकाणी शंका निर्माण होते की शिक्षण अधिकारी शाळेत जाऊन तपासणी करत नाही, त्यांचे ऑडिट करायला पाहिजे, 7-7 वर्षाचे ऑडिट करायला पाहिजे. या शाळांनी पालकांची लूट करून किती नफेखोरी केली, किती पैसा जमवलाय हे करण्याच्या ऐवजी एकीकडे 4 तारखेपासून शाळा सुरू केल्या, ऑनलाईन शिक्षण बंद करायचं आणि शाळेच्या माध्यमातून पालकांकडनं फी कशी वसूल होईल या माध्यमातून यांनी पालकांचे विवरणपत्र मागितले, यांचे बँक स्टेटमेंट मागितले. म्हणजे आता आमचं काय यांना घरदार विकून द्यायचं का? आमच्याकडे जेवढी संपत्ती आहे, जे काय आम्ही 2 रुपये करून जमा केलेले आहे, म्हणजे या शाळांनाच भरायचे का? आमचं काही दुसरं वैभव नाही का? आमचं दुसरं काही आयुष्य नाही का? एकीकडे कोरोना महामारीमुळे आम्ही कसं तरी बेजार झालेलो आहे, 6-6, 7-7 महिने घरात बसलोय, अजूनही व्यवसाय किंवा नोकरी पूर्व पदावर येत नाहीये. काही ठिकाणी तर पालकांना अर्धे पगार मिळत आहे, काही ठिकाणी तर पालकांचे उद्योगधंदे अजूनही पूर्व पदावर नाही. आणि एकीकडे या विस्डम शाळेने ही मुजोरी चालवली आहे, पालकांचे विवरणपत्र मागताय. तुम्ही स्वतः काय केलं हे अजून तुम्ही शासनाला किंवा शासकीय अधिकाऱ्यांना सादर केलेलं नाहीये. फक्त तुम्ही पैसा कमवणे हाच धंदा केलाय का? धर्मदाय विभागाकडे तुम्ही सेवाभाव, समाजकार्य, समाज प्रबोधनच्या नावाखाली संस्था रजिस्ट्रेशन केले आहे. मग तुम्ही हे काय लावलेलं आहे? ही मुजोरी आहे. आणि नाशिक शहरात या सगळ्या शिक्षण संस्थांनी ही मुजोरी चालवली आहे. पालक असंख्य बेजार झालेले आणि याच्याकडे शिक्षण विभागाची डोळे झाक आहे. कार्यालयात बसून पत्रकाराचे फतवे काढतात. आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी ही बातमी महाराष्ट्रासमोर आणलेली आहे. योगेश, तुम्ही शाळा प्रशासनाबरोबर चर्चा केली, कुणीही सध्या तरी माध्यमांसमोर येऊन बोलायला तयार नाहीये, पण त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? का अशा पद्धतीने त्यांनी हा फतवा काढलाय? खरं म्हणजे या बाबतीत काही ते बोलण्यास तयार नाही. ज्यावेळेस आम्ही त्यांच्याकडे संपर्क साधला, त्यांच्या शाळेत पण जाऊन आलो, तर शाळेतले जे मुख्य अधिकारी आहेत किंवा प्राचार्य आहेत किंवा समन्वयक आहेत तेच भेटायला तयार नाहीत. तिथल्या जे काही कोऑर्डिनेटर, म्हणजे आपण म्हणूया कोऑर्डिनेटर ज्या होत्या तिथल्या, त्यांनी आम्हाला उत्तरं दिलीत की आम्हाला प्रश्न सांगा, मग आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि मग तुम्हाला उत्तरं देऊ. मात्र उत्तरं सुद्धा आली नाहीत आणि त्यांच्याकडून कुठलाही रिस्पॉन्स या ठिकाणी आला नाही. त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर शाळांना या विषयावर चर्चा करायचीच नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की शिक्षकांनी, पालकांनी फी द्यावी, शाळांचा तो अधिकार आहे फी घेण्याचा, आणि जर फी मिळत नसेल तर त्यासाठी एक प्रकारे सर्व गोष्टी करायला सुद्धा ते मोकळे आहेत, असंच एकूण जाणवतंय. ज्यावेळेस शिक्षणाधिकाऱ्यांशी बोललो त्यावेळेस शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितलं की त्यांची पण परिस्थिती वीक झालेली आहे शाळांची, त्यामुळे शाळांना पण समजून घेतलं पाहिजे आणि पालकांना पण समजून घेतलं पाहिजे. यातून खरोखर जे पालक पीडित असतील त्यांना न्याय दिला पाहिजे आणि ज्या शाळांचं खरोखर अडचणी असेल त्या शाळांनी सुद्धा ज्या पालकांच्या बाबतीत अशा शंका आहेत त्या बाबतीत त्यांच्या बाबतीत करायला हरकत नाही. मात्र एकूण सरसकट अशा पद्धतीनं करणं हे चुकीचं आहे आणि एकूणच आर्थिक शोषण आहे. खरं आहे. आणि याबद्दलच पुन्हा एकदा मला म्हणजे प्रशांत रेड्डीज यांच्याकडे जायचंय, कारण का शाळांची बाजू देखील आपल्याला जाणून घ्यायला लागेल. मात्र त्याआधी पुन्हा एकदा मला निलेश सरांना विचारायचंय की निलेशजी, तुमच्याकडे हा तरी डेटा असेल की सर्वसामान्यांना समजावं म्हणून सांगा की प्रत्येकाला तरी फी देणं पॉसिबल नाही, असं तर होऊ शकत नाही. नाशकात या घडीला शाळांमध्ये 100 पालकांपैकी किती पालकांना फी देणं शक्य असतं या घडीला आहे? मॅडम, कसं आहे, आम्ही कुठल्याही शाळेची फी भरण्यास नाही म्हटलेलं नाही. आम्ही तुमचं वार्षिक शैक्षणिक जो काही खर्च आहे तो आम्ही द्यायला तयार आहे, पण आम्ही 100% फी देणार नाही. आम्ही जे वापरलंच नाही, जी गोष्ट आम्ही घेतलेलीच नाही, तिचे पैसे का द्यायचे? तुमचा या वर्षाचा जो काही खर्च झालेला 10 महिन्याचा आणि पुढचे 3 महिने असे तुमचा 12-13 महिन्याचा जो काही खर्च असेल तो आम्ही द्यायला तयार आहे, पण आम्ही इतर पैसे देणार नाही. आम्हाला लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन अभ्यासक्रमावर पण खर्च झालेला आहे. आम्ही लॅपटॉप घेतले, अँड्रॉइड मोबाईल घेतले, वायफाय, इंटरनेट सुविधा तर पैसे गेलेले. मग म्हणजे आम्हाला हे 1.5 शिक्षण पडल. म्हणजे आमचं हे नुकसानच आहे. मग आमचं शाळांना, संस्थांना हेच गेल्या काही 3-4 महिन्यापासून हीच मागणी आहे. निलेशजी, तुमची मागणी आहे ती आपण थेट शिक्षण राज्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवूयात. बच्चू कडू आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत. बच्चू कडू सर, तुम्हाला थोडक्यात पार्श्वभूमी सांगते. आज अशी बातमी समोर आली आहे की नाशिकच्या विस्डम इंटरनॅशनल या शाळेनं
फी वसुली करण्यासाठी आता थेट ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी फी भरलेली नाही त्यांचे बँक स्टेटमेंट 6 महिन्यांचे मागितलेले आहेत। सोबतच ऍडमिशन फॉर्म सोबत त्यांना IT रिटर्न्स आणि बँक स्टेटमेंटचे डिटेल्स जोडावे लागणार आहेत। अशा पद्धतीने शाळांची मनमानी सुरू आहे फी वसूल करण्यासाठी। यावरती शिक्षण विभागाकडून काय कारवाई होणार आहे? काय झालंय, शाळेला फी अर्धीच फी घ्यावं म्हणून आपण शासन निर्णय केला होता आणि काही शाळा कोर्टात गेल्या आणि कोर्टाने सांगितलं की तुम्हाला असं काही करता येणार नाही। त्याच्यामुळे तिथं ही कारवाई थांबली। आमचं शासनाचं मत हेच आहे का यावर्षीचा खर्चही कमी आहे आणि थोडं शिक्षकांना थोडं मानधन कमी 25% कमी देऊन जर फी कमी जर घेतल्या गेली तर त्याच्यात काही वाईट नाही आहे। पण संस्था जे आहे ते काही मानायला तयार नाही आणि कोर्टानं त्यांच्या बाजूने निर्णय दिल्यामुळे मोठी अडचण आमच्यासाठी झालेली आहे। या अशा अडचणीमुळे कोर्टानं हा त्याच्यात आम्ही कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आम्हाला पुन्हा वरच्या कोर्टात जाणं आवश्यक होतं। ते दिल्लीमध्ये जा पुन्हा हे करा तेपर्यंत ह्या वर्ष निघून जाईल। त्या मोठ्या अडचणी आहे तर आमची सरकारची मानसिकता तेच आहे का पण सर या ठिकाणी असं आहे की आता नाशिकच्या या शाळेबद्दल बोलायचं झालं तर थेट पालकांची बँक स्टेटमेंट्स मागवली जातात, IT रिटर्न्स मागवली जातात। मुळात त्यांना असा अधिकार आहे का? आणि जर असं शाळा करत असतील आणि त्याचा कित्ता इतर शाळांनी गिरवला तर ते नक्कीच योग्य ठरणार नाही। मग अशा शाळांवरती कारवाई करणार का? आता कारवाई करायला कारवाई करताच येतं त्याच्यावर। पण काय झालंय आता मला अनुभव आला, मी खूप याच्या बाबतीत शिक्षण फी त्या बाबतीत सातत्यानं काम करत आहोत। अर्ध्या अधिक शाळा आम्हाला आमच्या शिक्षण अधिकाऱ्याला दप्तर दाखवत नाही, माहिती देत नाही आणि माहिती मागितली लगेच ते शाळा कोर्टात जातं, कोर्ट त्याला स्थगिती देतं। काय करावं समजत नाही, म्हणजे आम्ही तर हात टेकल्यासारखी व्यवस्था झाली आहे। आपण साधी चौकशी लावली तर वरतून लगेच कोर्टात ते जातात, कोर्ट त्याला स्थगिती देतं। तर कारवाई करावं का नाही करावं हाच प्रश्न आहे आणि स्पष्ट कायद्यात अजून उल्लेख नाही। नव्यानं कायदे दुरुस्ती करणं आवश्यक आहे, ते आता आम्ही कॅबिनेट समोर ठेवणार आहोत, सभागृहासमोर जाऊ काही दुरुस्ती आवश्यक आहे। पण बच्चू कडू सर हा बोला बोला त्यांना जे विषय कसा आहे का काल परवा शाळेत यूज दिला नाही शिक्षण अधिकाऱ्याला, काही शाळेमध्ये यूज दिला तर माहितीच दिली नाही। मग आमचं प्रशासनचं अधिकारी वर्ग तर एवढं ते काही अंगावर घेऊन काही करायची माहितीच नाही अधिकाऱ्यामध्ये, ते मोठी अडचणी आहे। म्हणजे सवय एवढी बेकार पाडलेली आहे का जसं आहे चालू आहे तसं चालू ठेवा। ते एक दिवस पुन्हा आता मी CM साहेबांना आमच्या कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा म्हणजे निवेदन देतो या बाबतीत आपल्याला कायदा करणं दुरुस्त करणं आवश्यक आहे। CBSE बोर्ड असं इतर काही बोर्डाच्या शाळा आहे ते म्हणतात तुमचा आमचा काही संबंधच नाही आहे। म्हणजे एवढ्या गुंतागुंतीचं करून ठेवलं आणि अशा सगळ्या विचित्र मानसिकतेत आहे सध्या। पण बच्चू कडू सर कायदा दुरुस्ती करणं वगैरे या सगळ्या प्रोसेसला खूप वेळ जाईल। मागच्या अनेक महिन्यांपासून अनेक पालक संघटना तुमच्यापर्यंत आलेल्या आहेत, 50-60 पेक्षा जास्त शाळांच्या तक्रारी घेऊन आलेल्या आहेत। आम्ही देखील त्या बातम्या दाखवल्या। कायदा दुरुस्ती होईल मात्र या घडीला पालकांना दिलासा कसा मिळणार? तुम्हाला सांगितलं आम्ही, तुम्हाला एक लक्षात ठेवा का आम्ही चौकशी लावली, नोटीस दिली तर कोर्टात जातो, काय करायचं तुम्ही सांगा। मग जिल्हावार खासगी शाळांचं ऑडिट करता येऊच शकत नाही? केलं ना आपण 15 शाळेचं ऑडिट नागपूरचं केलं, 4 शाळेचं ऑडिट आम्ही पुण्याचं करतो आहे, मुंबईचं करतोय, नाशिकचं पण करतो आहे। पण ऑडिट करायला माहितीच देत नाही शाळा आणि त्यांना माहिती त्या बेसवर कोर्टात जातात।
बच्चू कडू सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला ही सगळी प्रतिक्रिया दिलीत आणि राज्य सरकारने आणि तुम्ही स्वतः यामध्ये लक्ष घालून पालकांना दिलासा द्याल अशी अपेक्षा झी 24 तासची टीम तुमच्याकडून व्यक्त करतेय. धन्यवाद, तुम्ही इतका वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल. तेव्हा आपण बघितलं की अनेक शाळांची मुजोरी बघायला मिळतेय, काही शाळांचं ऑडिट झालं, मात्र या शाळा थेट कोर्टाचा दरवाजा ठोठावतात आणि हे प्रकरण आहे ते त्यांच्या बाजूने जाताना बघायला मिळतंय. याबद्दल पुन्हा एकदा आपण जाऊयात. मुंबई मुख्याध्यापक संघटना सचिव प्रशांत रेड्डी जाते आपल्यासोबत आहेत. प्रशांतजी, बच्चू कडू काय म्हणाले ते आपण बघितलं, नाशिकच्या पालक संघटनांचं मत काय आहे ते आपण बघितलं. नेमका प्रॉब्लेम कुठे आहे? अशा पद्धतीने शाळा मुजोरी करतायत, पालक फी देऊ शकत नाहीत, त्यांचे बँक स्टेटमेंट्स, IT रिटर्न्स मागवले जात आहेत. जर शिक्षण विभागाकडून अधिकारी आला ऑडिट करायला तर ते थेट कोर्टात खेचलं जातंय. काय म्हणाल यावरती? मुळामध्ये स्पष्ट शब्दात जर म्हणायचं झालं तर मुंबई मुख्याध्यापक संघटनेने सर्वात प्रथम ज्यावेळी शाळा बंद करण्याचं शासनाने जाहीर केलं त्याच वेळी आम्ही त्यांना लेखी पत्र दिलं होतं. तेव्हापासून आम्ही मागणी करतोय की तुम्ही अनुदानित शाळेतील शिक्षकांना जे वेतन आहे ते तुम्ही देताय, पण इकडे तुम्ही दुसरीकडे सांगताय की सर्वांना वेतन द्या. त्यामुळे ह्या ज्या म्हणजे SSC बोर्डाच्या शाळा असून देत किंवा इतर आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या शाळा असून देत, तुम्ही त्यांना वेतन द्यायला सांगतात, मग तो पैसा येणार कुठून? आणि महत्वाची बाब म्हणजे आम्ही शासनाला सांगितलं होतं की कोविडच्या संदर्भात तुम्ही एखादं पॅकेज द्या. कारण विचार करा, साधारणपणे मार्च पासून आज तागायत जर शाळांमध्ये काहीच उत्पन्न आलेलं नाहीये, दुसऱ्या कोणताही शाळांमध्ये सोर्स नाहीये, तर मग खर्च चालणार कसा? अजून तुम्हाला पाहिजे तर एक गोष्ट प्रकर्षाने सांगतो की शासनाने शासन निर्णय काढला की सगळ्या ज्या शाळा आहेत त्या सॅनिटाईज करायच्या आणि जे काही साहित्य आहे हे पुरवायचं. पण मुंबईतली एकही शाळा ज्यांना शासनाची मान्यता आहे, शासनाच्या अनुदानित शाळा आहेत, जिथे 1 रुपयाही फी घेतली जात नाहीये, अशा कोणत्याही खासगी शाळेला शासनाने ना कोणतं साहित्य पुरवलं ना सॅनिटाईज पुरवलं, सगळं शाळेवरती टाकून मोकळ्या झाल्यात. मी ह्यांनी जे मागितलं याचं मी समर्थन करत नाहीये, पण शासनही कुठे चुकतंय? मुळामध्ये शासनाने ह्या शाळांमध्ये म्हणजे आता अगदी जर मी पालकांकडे जर गेलो तर स्पष्ट शब्दात शाळा तुमच्या मुलांना तर शाळेत घ्यायचं आहे, सगळ्या सोयी सुविधा शासनाने जे आदेश काढलेत त्याप्रमाणे पूर्ण करूनही द्यायचे आहेत, मग त्याला पैसा येणार कुठून? आणि राहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे की आम्ही अशा ह्या ज्या शाळा त्या SSC बोर्डाच्या नाही आहेत, या शाळा इंटरनॅशनल बोर्डाच्या आहेत, मग CBSE असेल ICSE असेल. मग माझं पालकांना हेच म्हणणं आहे की ज्या शाळा अशा प्रकारे प्रचंड फी घेतात अशा शाळांमध्ये तुम्ही ऍडमिशन घेतात कशाला? कारण आणि दुसरी गोष्ट, या शाळांना पर्याय नाहीये, या शाळांना अनेक पर्याय आहेत पण घेतलं जात नाहीये. खरं म्हणजे तर RTI कायद्यानुसार मुळातच प्रत्येक व्यक्तीला मोफत शिक्षण देण्याचा अधिकार हा सरकारचा आहे, पण सरकार त्या RTI कायद्याचं पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. म्हणजे कोर्टाचे आदेश फक्त शाळाच तोडतायत असं नाहीये, शासनही तोडतंय. आणि सगळ्यात महत्वाचं, या शाळांना मान्यता देताना फक्त या शाळांना मान्यता देताना त्या बोर्डाची मान्यता म्हणजे CBSE ICSE फक्त इकडचं NOC लागते राज्य सरकारची. मग ही NOC हे ठराविक मर्यादेकरता 3 वर्षांकरता 4 वर्षांकरता अशी का देत नाही? म्हणजे जेणेकरून या शाळांवरती राज्य सरकारचं नियंत्रण राहील. कारण ह्या शाळा स्पष्ट म्हणतात आम्ही तुमच्या बोर्डाच्या नाहीत, आम्ही तुमच्याशी संलग्न नाही आहोत, आम्ही केंद्रीय बोर्डाशी संलग्न आहोत, आम्ही त्यामुळे आम्ही तुमच्या अखत्यारीत येत नाहीत. हा सगळा जो खेळ आहे ना, हा शासनाने केलेल्या चुकांचा खेळ आहे. त्याच्यामध्ये पालक भरकटला जातोय. कारण तुम्ही बच्चू कडूंची म्हणजे म्हणून एवढा म्हणजे आम्ही त्यांना आदर्श मानतो, खूप स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे, पण कोर्टापुढे अगतिक आहे. कारण का शेवटी असं आहे ना, अधिकारी कोर्टासमोर गेल्यानंतर कोर्ट हेच जे नुक्स आहेत कायद्यामध्ये करणारे हे चुकीचे केले. तेव्हा प्रशांत सर, तुमचा हा मुद्दा कळालेला आहे की शाळांची देखील एक बाजू आहे, शाळांची देखील एक अडचण आहे. त्यातला एक मुद्दा फक्त खटकला, तो सांगते की जर परवडत नसेल तर अशा शाळांमध्ये ऍडमिशन्स का घेतली जातात? आपला मुलगा हा मोठा व्हावा, त्यानं कर्तृत्व करावं, ह्याच्यासाठी खिसा बघून कुणी शाळा निवडत नाही. प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलांना देखील उच्च शिक्षण घ्यावं आणि म्हणून त्या अशा शाळांकडे, ज्या मोठमोठ्या शाळा आहेत तिथे पालक वळतात. अशाच एका पालकाकडे मी जातीये. सुषमा गोराणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत मुंबईतून. त्यांची स्टोरी थोडक्यात अशी आहे की फी परवडत नाही म्हणून त्यांना शाळा बदलावी लागलेली आहे. त्यांचा काय अनुभव आहे आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊयात. सुषमाजी बोला. बोला. नमस्कार. पहिले तर मी आधी झी 24 तासचे आभार मानते की त्यांनी आम्हाला हा चान्स दिलेला आहे.
जे शाळांची नफेखोरी सध्या खूप वाढलेली आहे, शाळांची मुजोरी जी वाढलेली आहे, नाशिकमधून म्हणा, ऑल महाराष्ट्रातनं म्हणा, त्यासाठी मी रेश्मा साळुंखे, योगेश खरे यांचे धन्यवाद मानते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा अनुभव बघता असा आहे की मी ज्या 2015मध्ये शाळेच्या फी म्हणजे ज्या वेळेला शाळेने आमची विस्डम इंटरनॅशनल स्कूलने 26% फी वाढ जी केली होती त्यावेळेला मी आवाज उठवला होता. त्या शाळेमध्ये PTA आधी नव्हतं. 2017 मी पॅरेंट्स होती, त्या शाळेत PTA नव्हतं. तर त्यावेळेला आवाज उठवल्यामुळे माझ्या मुलाला टार्गेट केलं गेलं होतं. तर माझ्या मुलाला त्यांनी मेंटली हॅरेसमेंट खूप केली होती, फिजिकली पण खूप केली होती. आणि त्याच्यानंतर मग सगळे पालक जेव्हा आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला, त्यांनी मुलाचा LC तडकाफडकी दिला होता हातात. त्यावेळेला आम्ही एज्युकेशन डिपार्टमेंटला ZP ला आम्ही कंप्लेंट केली. मग त्याच्यामुळे त्यांना जेव्हा RS मोगल सर त्यावेळेला होते 2015मध्ये, त्यांनी जेव्हा सांगितलं शाळेला की असं तुम्ही RT 2009 प्रमाणे मुलांना शाळेत काढून घेऊ शकत नाही आणि शाळेत PTA नसताना तुम्ही फी वाढ करू शकत नाही. त्यानंतर मग त्यांना 10 मिनिटात LC ते शाळेला परत घ्यावं लागलं आणि मुलाला शाळेत घ्यावं लागलं. मग त्यावेळेला त्यांनी माझ्यावर जो राग होता शाळेचा की कोणी केलं, सुषमा गोराणे आणि यांनी केलं की शाळेत माझ्यामुळे त्यांना 2016मध्ये PTA स्थापन करावं लागलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यामुळे त्यांना 26% फी वाढ केलेली होती आमच्या शाळेने, विस्डम इंटरनॅशनल स्कूलने, ती त्यांना 15%वर आणावी लागली. त्याचा तो राग धरून शाळेने माझ्या मुलांना खूप त्रास दिला. माझ्या दोन्ही मुलांना चळवण्याचा प्रयत्न केला आणि नको त्या प्रकारे म्हणजे खूप भयानक प्रकारे त्यांनी हे केलं होतं. त्यामुळे मग मी एज्युकेशन डिपार्टमेंटकडे दाद मागितली होती. त्याच्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर अहवाल समोर आलेला आहे की शाळेतल्या टीचर्स लोकांना यांना हाताशी धरून माझा मुलगा डिप्रेशनमध्ये गेलेला होता. आणि सेकंड थिंग, त्यानंतर मग माझ्या मुलाला घरी बसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मग मी कोर्टात धाव घेतली. मग कोर्टातनं जेव्हा इंटरिम ऑर्डर आली त्यावेळेला शाळेला काही गोष्टी सुरवल्या गेल्या. त्यानंतर त्यांनी मला शासनाने फी भरण्यासाठी सांगितलं होतं. फी भरण्याचे मला आदेश असे दिलेले आहे की कॅपिटेशन फी ऍक्ट 1987 प्रमाणे फी भरावी. पण आजपर्यंत मला शाळा आणि महानगरपालिकेचे जे प्रशासक आहेत, आपले एज्युकेशन ऑफिसर्स आहेत, आजपर्यंत मुद्दा तो कायम आहे. त्यांनी अजूनपर्यंत मला सांगितलेलं नाही की फी किती भरावी, कायद्याने फी किती भरावी. मी आजही फी भरायला तयार आहे. आजही माझा मुद्दा हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे. सुषमाजी, तुमचं हे मत आहे. मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेड्डीज देखील ऐकतात. प्रशांत सर, एक पालक महिला आहे, मुंबईतल्या एका इंटरनॅशनल शाळेमध्ये तिचं पाल्य शिकत होतं आणि त्यांचा हा अनुभव, आता यावरती काय बोला? बघा, पहिली गोष्ट म्हणजे माझं स्पष्ट म्हणणं आहे, राज्य शासनाच्या शिक्षण मंडळाच्या अनेक शाळा आहेत आणि मला थोडक्यात हेच म्हणायचं होतं, स्पष्ट शब्द सांगतो की आपली काय माहित आहे, इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेला म्हणून आपल्या मुलाला चांगलं शिक्षण जे मिळतं ना, ही जी पालकांची जी मानसिकता आहे ना किंवा समाजाची जी मानसिकता झाली ना, ही पहिली बदलायला पाहिजेत. कारण मोठ्या मोठ्या इमारती आणि बाकी सगळी साधनं उपलब्ध करून दिली म्हणजे तिथे चांगलं शिक्षण मिळतं, हे चुकीचं गोष्ट आहे. आता आपण रणजित डिसले सरांचं पाहिलं की झेडपीच्या शाळेतला शिक्षक हा आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजला. आज आमचं शिक्षण, मानसिकता निर्माण करण्यामध्ये हीच इंटरनॅशनल शाळा देखील जबाबदार आहे ना. त्यांच्या जाहिरातींमध्येच तसं असतं की तुम्ही या शाळेत आला तर तुमचा मुलगा इतका मोठा होईल. बोला सुषमाजी, तुमचं काय म्हणणं आहे? हा रेश्मा मॅडम, मला प्रशांत रेड्डी सरांशी मला एक बोलावंसं वाटतंय. सर जे वारंवार सांगतायत की पालकांची परिस्थिती असेल तरच आपण त्या शाळेत खाजगी शाळांमध्ये टाकावं. पण त्यांना एक सांगू इच्छिते, पण सर तुम्ही ह्या खाजगी शाळा, इंग्रजी शाळांच्या मुलांना आम्हाला जे टाकायचं आहे, पण शाळांची लूट तुम्ही कधी थांबवाल या गोष्टीवर? याच्यावर तुम्ही काहीतरी कायदा काढा ना. जर बच्चू कडू सर जे आहे, जे जर या शाळांच्यावर अंकुश ठेवू पाहत आहेत पण त्यांना तुम्ही व्यवस्थितपणे काम करू देते. प्रशांत रेड्डी सर, थोडंसं माझं म्हणणं ऐकून घ्या. एक पालक म्हणून मी तुम्हाला एक सांगू इच्छिते, तुमचं म्हणणं आहे की तुम्ही शाळां म्हणजे परवडत असेल तर तुम्ही ते शाळेत टाकू नका मुलांना. पण सर माझं याच्यावर ऑब्जेक्शन असं आहे की तुम्ही हा शाळा अतिरिक्त शुल्क घेतायत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपल्याकडे ऍक्ट आहे त्या ऍक्टनुसार शाळेने फी घ्यावी. 2 वर्षात त्यांनी PTA स्थापन करावं. म्हणजे इंटरनॅशनल स्कूल्स असू दे, IGCSE असू दे, ICCSE असू दे, सर SSC असू दे. पण मला काय म्हणायचं सर, याच्यावर सरकारचा अंकुश असणं गरजेचं निश्चित. आणि सरकारचा हा अंकुश असायलाच हवा आणि त्यासाठीचे प्रयत्न सरकारकडून सुषमाजी मागच्या काही काळापासून केले जात आहेत. त्यासाठी आमचे प्रयत्न. येस, माझा वेळ संपत आलेला आहे. बरोबर, माझा वेळ संपत आलेला. मी फायनल कमेंट्स 10-15 सेकंदात प्लीज सांगाल. प्रशांत सर, तुमच्यापासून फायनल कमेंट. माझं म्हणणं तर सर्वात पहिलं हे आहे ना की ह्या गोष्टी, हे ज्या अन्यायकारक ज्या गोष्टी होतात
त्याचं मी समर्थन करत नाहीये. त्या शाळेने जे केलं हे चुकीचंच आहे. मात्र ह्या गोष्टी कोर्टामधून किंवा इथून जी येणारी अगतिकता आहे ही दूर होण्यासाठी शासनाने आपल्या नियमावलीमध्ये सुधारणा केली पाहिजे आणि महाराष्ट्रात असलेल्या प्रत्येक शाळेला महाराष्ट्र शासनाने केलेले कायदे हे पाळलेच पाहिजे. नक्कीच. निलेश साळुंखे, फायनल कमेंट. जोपर्यंत शिक्षणाचा दर्जा जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळांचा बदलत नाही, उंचावत नाही, तोपर्यंत हे घडणं अशक्य आहे. खरंय. तोपर्यंत दर्जा उंचावला पाहिजे. त्या दर्जा उंचावल्यानुसार पालक आपले विद्यार्थी त्या शाळेत पाठवतील. निश्चित. तेव्हा या सगळ्या चर्चेतून हेच समोर आलेलं आहे. जी भूमिका प्रशांत सरांनी मांडलेली आहे, बहुतांश खासगी शाळांचं मत हेच आहे, जर परवडत नसेल तर सरकारी शाळांमध्ये जा, इथे ऍडमिशन घेऊ नका, आणि जर इथे ऍडमिशन घेतलं तर जी आम्ही फी सांगू ती आम्ही वसूल करणार आणि तुम्हाला ती द्यावी लागेल. ही आडमुठी भूमिका कुठेतरी सध्या पालकांसाठी मनस्ताप ठरतेय आणि राज्य सरकारला देखील अनेक अडचणी येतात. बच्चू कडू यांनी सांगितलं. मात्र सध्या जो चेंडू आहे तो राज्य सरकारकडेच आहे, शिक्षण विभागाकडेच आहे. त्यावरती काही ना काहीतरी तोडगा काढावा लागेल शाळांची ही मनमानी रोखण्यासाठी. शाळांच्याही अडचणी असतील मान्य, मात्र या ठिकाणी पाल्य ज्याच्यासाठी जो विद्यार्थी घडवण्यासाठी शाळा आणि पालक झटतायत तोच कुठेतरी याच्यामध्ये नाडला जातोय आणि जे चुकीचं आहे. यावरती आता काहीतरी शिक्षण विभागाकडून पावलं उचलली जातील, जे कायद्यात बदल करायचे ते केले जातील अशी अपेक्षा करूयात. रोखोक या कार्यक्रमात वेळ झाली आता इथेच थांबण्याची. मात्र यानंतर बरोबर 5 वाजता फेसबुक लाईव्ह वरती हाच विषय घेऊन मी येते आणि त्यामध्ये तुमचे काही प्रश्न, शंका, मतं असतील तर नक्की मांडा. या सगळ्या मान्यवरांनी कार्यक्रमात वेळ दिला त्यांचे आभार मानते आणि इथेच थांबते. बघत रहा झी 24 तास. छत्रपतींचा विचार म्हणजे